इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे संक्रांती आणि हा संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो. कारण प्रत्येक स्त्रियांना छान असं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी खूप मोठा सण असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याबरोबरच कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात, तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या, अशी बरीचशीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला जाणून घेऊया. या वर्षी म्हणजे 2024 ला मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे संक्रांती साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो. आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती, पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही छोटी होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान, दान, देवांचे दर्शन, तप यांना विशेष महत्व असते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते. तसेच सूर्यदेवांचा आशीर्वादही प्राप्त होतो. आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा मानला जातो. कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात. तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचं खूप महत्व आहे. पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो. या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्व असते. त्यामुळे एक सौभाग्यकारक सण म्हटला तरीही चालेल. आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग असे आहेत ते खूप शुभ मानले गेले आहेत. प्रत्येक कार्यांसाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात. कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते. शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे. तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार निसर्गाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने सुद्धा मन शांत होते. त्यामुळे हिरव्या रंगाचे खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपण देवांची ओटी भरताना सुद्धा बघा, हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरूनच हिरवा रंग किती महत्वाचा आहे हे आपल्याला समजतं. त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. आणि नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सुद्धा लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. आपण रोज देवांची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना, त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. त्याबरोबरच आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं. कारण सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामध्ये कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचं खूप महत्व आहे. हा रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शक्य असेल तर मकर संक्रांतीला तुम्ही लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. त्याबरोबरच तुम्ही केशरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग हा दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व सुद्धा करतो. त्यामुळे या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. त्यानंतर पिवळा रंग.
आपल्या हिंदू धर्मात बघा, पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग हा जास्त वापरला जातो. तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग हा परिधान केल्याने आपला गुरुग्रह सुद्धा बलवान होतो. तसेच सौभाग्यामधील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हळद. हळदीला जेवढं महत्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्व हे पिवळ्या रंगाला आहे. त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही संक्रांतीला नेसू शकता. त्यानंतर स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी. जवळपास प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचा सुद्धा प्रतीक मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो. स्त्रीचं वय काहीही असो, त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं, मन सुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळं अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपलं शरीर उबदार ठेवतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा. थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता. या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही. तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचं वस्त्र त्या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं. म्हणजेच ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे. संक्रांत जवळ आली की प्रत्येकीची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरती आलेली आहे, आपण तो रंग पूर्णपणे वर्ज्य करतो. म्हणजे संक्रांती देवीने जो रंग परिधान केलेला आहे तो रंग आपण पूर्णपणे वर्ज्य करत असतो. पण यावर्षी 2024ला यंदा संक्रांत काळ्या रंगाची आलेली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा अशुभ मानला जातो. कोणत्याही देव कार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही. पण मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घातली जाते. पण यंदा संक्रांती देवीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला यावर्षी म्हणजे 2024 मध्ये काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाहीत. त्यामुळे चुकूनही हे रंग वापरू नका. त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे. आणि या संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या घालतात, ओसायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2-2 तरी काचेच्या बांगड्या ह्या असायलाच पाहिजेत. त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचं प्रतीक मानला जातो. आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते. म्हणजेच त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातात 6 आणि दुसऱ्या हातात 7 अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत. म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे. आपण कासाराकडे गेल्यानंतर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो. पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातात 6 आणि एका हातात 7 म्हणजे मी एक उदाहरण दिलं. तुम्ही यापेक्षाही जास्त घालू शकता. फक्त एका हातात जास्त बांगडी भरा. आणि बांगड्या भरल्यानंतर संक्रांतीच्या वेळी त्यामध्ये लाखेचा चुडा घालतात बघा. हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात. त्याचं खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामुळे तुमच्या सुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा हा असायलाच हवा. तो फार काळ टिकत नाही, पण संक्रांतीच्या एक दिवस जरी आपण हातामध्ये असला लाखेचा चुडा घातला तरी सुद्धा पुरेसा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीचे शुभ रंग, त्याबरोबरच कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या, कशा बांगड्या घालायच्या, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या, ही सर्व प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.